पत्नीला संपवलं मग स्वतः पोलिसात का गेला? प्रेमविवाहाचा शेवट वाईट का झाला? पोलिसांनी आरोपी कसा पकडला? आधी पत्नीला संपवलं, मग पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार करत तो पोलिसात गेला. खोटी तक्रार केली, पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पतीच आरोपी असल्याचं उघड झालं. पण असं काय झालं की त्याला पत्नीचा जीव घ्यावा लागला? मृत महिलेच्या मृतदेहासोबत आरोपीनं काय केलं? मग पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. ही धक्कादायक घटना घडली आहे 23 मार्च रोजी वर्धा जिल्ह्यात. प्रणिता अक्षय चोरपगार असं मृत महिलेचं नाव आहे. तर तिचा जीव घेणारा महिलेचा पती असून त्याचं नाव अक्षय चोरपगार असं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रणिता आणि अक्षय यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. सुरुवातीला सुखी असलेल्या संसारात नंतर मात्र कुरबुरी सुरू झाल्या. सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नी प्रणिता गेले काही दिवस अकोला इथल्या माहेरी राहत होत्या. 23 मार्च रोजी आरोपीनं तिला पुन्हा एकत्र राहण्यासाठी घरी बोलावलं. कारने ते दोघे मोर्चापूरकडे घरी येत होते, पण सेलू परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपीनं मारहाण केली आणि पत्नी प्रणिताचा गळा दाबून खून केला. हा खून लपवण्यासाठी पतीनं प्रणिताचा मृतदेह मध्य प्रदेशातल्या मोरवाडा इथल्या एका नदीपात्रात फेकून दिला आणि कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेतली. इतकं करून तो घरी परतला. त्यानंतर आपल्या मुलाला घेऊन नागपूर जिल्ह्यातल्या सोनेगाव पोलीस ठाण्यात गेला. पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार पोलिसात नोंदवली. पोलिसांनीही तपास सुरू केला, पण प्रणिताच्या माहेरी हे सगळं पटत नव्हतं. प्रणिताच्या मोबाईलवरून मिळालेल्या संशयास्पद माहितीमुळे तिच्या नातेवाईकांनी सेलू पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी पती अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला दिशाभूल करत आरोपीनं थातूर मातूर उत्तरं दिली, पण अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि आरोपीनं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या मोरवाडा इथं जाऊन नदीपात्रातून प्रणिताचा मृतदेह बाहेर काढला. घटना घडल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 26 मार्च रोजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपी अक्षयला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया. त्यांची बहीण प्रणिता तिला त्याचे हसबंड जे आहे ते घरून घेऊन गेलेले होते आणि त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. 1.5 वर्षापासून प्रणिता ही माहेरी राहत होती. परंतु आता त्यांचा तात्काळ प्रेम झाल्यामुळे ते फोर-व्हीलर गाडीने त्याला घ्यायला आले होते. घेऊन गेल्यानंतर रस्त्यामध्ये त्यावेळेस त्यांनी फोन केला त्यावेळेस मोबाईल दुसऱ्या व्यक्तीने उचलला आणि त्यांनी सांगितलं की मोबाईल मला मिळालेला आहे. यावरून त्यांना शंका आली होती आणि त्यांनी येऊन ती चौकशी केली असता त्याने सांगितले की ती घरून निघून गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी मिसिंग तक्रार पण सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्याच्या भावाला यावर शंका निर्माण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे येऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांची मदत मागितली. घटनेचे गांभीर्य पाहता सदर माहिती तात्काळ आम्ही पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ अग्रवाल साहेबांनी दिली. त्यांनी या संदर्भात सूचना दिली. त्यानुसार आम्ही एक टीम तयार करून तात्काळ आरोपीसोबत मध्य प्रदेशमध्ये पाठवली. त्या ठिकाणी त्यांनी तिला मारून फेकलेले आहे असे सांगितलेले होते. ती खात्री करण्याकरता आम्ही टीम पाठवली असता तिथं त्या ठिकाणी माहीत पडली की ऑलरेडी त्या ठिकाणी त्या संदर्भात एक ईडी दाखल आहे आणि अननोन महिलेचं प्रेत त्या ठिकाणी मिळाले होते. त्या घरच्या लोकांनी तिला ओळखून सांगितले की ही तिची बहीण आहे, प्रणिता आहे. यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली आणि यावरून अक्षय चोरपगार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्याला अटक केलेली आहे. 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे. तो तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. रवी येनोरकर सह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com वर्धा.